आजरा शहरात घंटागाडी न येताही QR कोड होत आहे स्कॅन. यामागील गौडबंगाल नेमकं काय, कोणाला समजेना. कचऱ्याचं साम्राज्य मात्र वाढत चाललंय. आजरा शहरात घंटागाडी येत नाही, पण संबंधित भागातील QR कोड स्कॅन करून घंटागाडी येऊन गेल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याच्या प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. यामागील नेमकं गौडबंगाल काय, याचा आश्चर्ययुक्त संताप शहरातून व्यक्त होतोय. मात्र या पार्श्वभूमीवर शहरभर कचऱ्याचं साम्राज्य पसरतंय. त्याचा निचरा कुणी करायचा, हा प्रश्न ऐरणीवर आलाय. आजरा शहरामध्ये विविध भागात घंटागाडीचा पत्ताच नसल्याची स्थिती ठळक आहे. परंतु घंटागाडी येऊन गेल्याचा भ्रम सध्या निर्माण करून कचरा उचलणं टाळलं जात आहे. यासाठी शहर स्वच्छतेसाठीची प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. पण त्याच यंत्रणेतील काही जण आजरेकरांना फसवतायत. या मंडळींच्या पाठीमागं नेमकं कोण आहे, असा प्रश्न आता शहरवासीय या निमित्तानं उपस्थित करतायत. या पार्श्वभूमीवर आजरा शहरात अस्वच्छता वाढतीये. घराघरात साठलेला कचरा उघड्यावर फेकला जात असल्यानं जागोजागी कचऱ्याचे ढीग वाढतायत. शहरवासियातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. असं असताना सकाळच्या प्रहरी कचरा उचल करण्याच्या नावावर अनेक घरावर लावलेले QR कोड ही मंडळी चाहूल लागू न देता स्कॅन करून जातात. घंटागाडी येत नसतानाही QR कोड स्कॅन करण्यासारखी नामी शक्कल राबवणारा आणि वेगळंच गौडबंगाल निर्माण करणारा हा मेंदू नेमका कुणाचा, याचा शोध घेणं गरजेचं बनलंय. याबाबत नगरपंचायतच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला असता याबाबतची अनभिज्ञता दाखवली जाते. संबंधित प्रकाराची चौकशी करून योग्य सूचना करण्याचं उत्तर दिलं जातंय, पण प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. घंटागाडी नियमित येत नसतानाही ज्या अर्थी QR कोड स्कॅन होत आहेत, त्या अर्थी स्वच्छतेच्या नावावर कुणीतरी शहरवासियांची शुद्ध फसवणूक निश्चितपणे करत असून याच्याशी आर्थिक गैरव्यवहार तर जोडलेला नसेल ना, याची चौकशी व्हावी अशी मागणी होतीये.